वाचलेली आहे ना, तर गाडीवर पडलास तर गाडी फुटली असती. वाचली गाडी. एंड बघा, ॲटमॉस्फिअर खूप छान असं पडलेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, मस्त सुंदरपैकी पडलेलं आहे. तर या पावसामुळे खूप म्हणजे हानी झालेली आहे. झाडे वगैरे पडलेली आहेत. घरावरही झाड पडलेलं आहे. म्हणजे खूप सार्वजनिक झाडे आहेत इथं. तर खूप मोठी आणि उंच वाढली ना झाडे तर पडतात झाडे. बघा, मुळासकट कोलमळून पडलेत, उन्मळून पडलेली आहेत झाडे. एवढे फोटो काढू का आपण? हे झाड आहे ना, आम्ही ज्या घरात राहतो त्या घरावर असं गेलेलं आहे, असं पडलेलं आहे. मुळासकट उन्मळून पडलेलं आहे. म्हणजे विजा वगैरे भरपूर कडकडात होत्या. विजा कुठे कुठे पडलेले असतील. हा आता पाऊस पडल्या मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. बघा, मुळासकट उन्मळून पडलेला आहे. हे छानपैकी आता ओपन करत नाही, ते गणपती बसल्यानंतरच ओपन करतात. आणि इथेही हे झाड पडलेलं आहे अशा पद्धतीनं. सर्व सार्वजनिक मस्त आहे. ॲटमॉस्फिअर सिनेमॅटिक वाटते एकदम, पण सध्या पडलेलं आहे. हे हॉस्पिटल असल्यामुळे या हॉस्पिटल समोर हे गाड्या लावतात आणि या गाडीवर हे झाड पडलेलं आहे. गाडी थोडक्यात वाचली म्हणायचं मरता नाही तर सगळंच फुटलं असतं गाडीचं. पडलेलं आहे हे, गाडीवरच पडलं असतं म्हणायचं. थोडक्यात वाचलेलं आहे हे. केबलची वायर वगैरे पडलेली आहे. केबलच्या वायर नाही, काहीतरी केबलची वायर खाली आली. थोडंसं टच झाला असतं फुटली असती गाडी इथं. असं पडलेलं आहे, एवढं नुकसान झालं. दोन असे हे झाड घरावरती गेलेलं आहे. हे स्लॅबचं घर आहे अलीकडलं, ते पत्र्याचं घर आहे. थोडक्यात वाचलं. पत्र्यावरच्या घरावरती पडलं असतं तर पत्रे खाली आली असते, पण स्लॅबवरती गेलेलं आहे. असं खूप उंच झाड आहे. उंची झाडाची जास्त असल्यामुळे हे असं कोलमळतं. सर्वांनी सावधान राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. उन्हाळ्याच्या दिवसातही सावधान राहा, कारण उन्हापासून बचाव करणे फार गरजेचे आहे. आणि आता पावसापासून बचाव करणे फार गरजेचे आहे. विजा कडकडतात आणि वारे कावदाने भरपूर असं नैसर्गिक काय म्हणतात त्याला, नैसर्गिक आपत्ती भरपूर प्रमाणात येते. त्याच्यामुळे सर्वांनी मस्त राहा, स्वस्त राहा, सावधान राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.